आणि आता मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। वरळी अपघातामधील आरोपी मिहिर शहाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मिहिरला कोर्टामध्ये आणण्यासाठी पोलिसांकडून ब्लॅक फ्रेम असलेल्या खासगी कारचा वापर सुरक्षेच्या कारणास्तव मिहिरला खासगी वाहनामधून नेल्याची माहिती। पुण्यामध्ये आता मुंबईप्रमाणे डबल डेकर बस येणार। पीएमपीएमएल संचालकांच्या बैठकीमध्ये बस खरेदीला मान्यता। 20 डबल डेकर बस पुण्यामध्ये दाखल होणार। पुणे पोलिसांकडून वर्दळ असलेल्या 32 रस्त्यांची यादी तयार। या रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांवर पुणे पोलीस आणि महापालिका कारवाई करणार। माडाच्या मुंबईतील PMAY या घरांसाठी आता वार्षिक 6 लाखांची उत्पन्न मर्यादा। आगामी सोडतीमध्ये नवीन नियम लागू, इच्छुकांना दिलासा। मुंबई महानगरामध्ये जाहिरातीमध्ये फलकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। मुंबई महानगरपालिकेने आखलेल्या धोरणांचं पालन करत रेल्वे प्रशासनाला महाकाय जाहिरात फलक आता हटवावेच लागणार। मुंबईतील थकबाकीदारांच्या 702 कोटींच्या 565 मालमत्ता पालिकेकडून जप्त। मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासाठी 25 मे ही अंतिम मुदत होती। तळोजा कारागृहामधील कैद्यांच्या हालचालींवर आता कॅमेऱ्याची नजर असेल। कारागृहातील 2968 कैदी आणि बंदींच्या हालचालींवर सीसीटीव्हीची नजर असेल। मुंबईतील राणीचा बाग बुधवारी सुद्धा सुरू राहणार, तर गुरुवारी ही बाग बंद असेल। मुंबई महानगरपालिकेची माहिती। धोकादायक पर्यटन करणाऱ्या 17 जणांवर लोणावळा पोलिसांकडून गुन्हा दाखल। धबधब्याच्या पाण्यामध्ये बुडून 5 जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग।